नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। आज 264 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडतंय। मात्र याच पार्श्वभूमीवर कोकणात एक महत्त्वाची घडामोड आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला। शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप सुद्धा वैभव नाईक यांनी केलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून रात्रभर पैशांचं वाटप झालं असं वैभव नाईक यांचं म्हणणं आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप करण्यात आलं। रात्रभर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केलेला आहे। एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा आणल्या असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। साहेब, भाजपकडून पैसे वाटप केलं जातं असला आरोप केला जातो, नेमकं काय? माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की दोन्ही पक्षातर्फे पैसे वाटप केले जातात। कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही लोक एकत्रच पैसे वाटत होते आणि काल आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी भाजपचे पैसे पकडले गेलेत आणि परवा दिवशीच मालवणमध्ये एकनाथ शिंदेंचा रविवारी दौरा होता। त्या दौऱ्यामध्ये मालवणवासियांना काय दिल्यापेक्षा ह्या बॅगा कशा जड बॅगा कशा घेऊन जात होते हे आपण व्हिडिओद्वारे त्या बघितलेलं असेल आणि त्यामुळे दोन्ही पैशाचं वाटप या ठिकाणी होतं आहे। गेल्या 3.5 वर्षात त्यांनी काय विकास केला हा प्रश्न आहे की शहरामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये यांना पैसे वाटावे लागतात। असं पहिल्यांदा झालं की निवडणुकीचा प्रचार मतदानाच्या आधी 8 तास फक्त थांबवण्यात आला, म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत पैसे वाटण्याची मुभा होती आणि त्यामुळे ह्या निवडणुका फक्त आणि फक्त पैशाच्या जीवावर ह्या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। थेट या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, आधी निलेश राणे यांचे आरोप आणि आता वैभव नाईक यांचे आरोप, पैसे वाटपाचा जोरदार आरोप कोकणात होतोय। होय, मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया म्हणजे प्रत्यक्ष मतदान सुरू झालंय, तरीही अजून राजकीय आरोप प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीयेत आणि हे आरोप प्रत्यारोप आहेत ते मतदारांना पैसे वाटप करण्याचे। याआधी आपण बघितलं तर शिंदे शिवसेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप स्टिंग ऑपरेशनसह केले होते। अगदी आज पहाटेपर्यंत हे आरोप सुरू होते। काल मध्यरात्री काही रोकड पकडण्यात आली आणि त्यात भाजप कार्यकर्ते इन्व्हॉल्व आहेत असा शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा आरोप असताना आता माजी आमदार वैभव नाईक यांनीही गंभीर आरोप केले आहेत। ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप आहेत। त्यांनी म्हटलं आहे की रविवारी प्रचार सभांसाठी शिंदे हे मालवणात आले होते, म्हणजे सिंधुदुर्ग दौरा होता। मालवणात आले असताना त्यांचा हेलिकॉप्टर जिथे लँड झालं, जेव्हा ते बाहेर आले तर त्यांच्या मागे जो व्हिडिओ यांनी प्रसारमाध्यमांवर दिलेला आहे किंवा व्हायरल केलेला आहे, त्यात एकनाथ शिंदेंच्या पाठीमागून 2 बॅगा जाताना दिसत आहेत। तर या बॅगेत शिंदेंनी पैसे आणले आणि ते मालवणच्या मतदारांना वाटप केले गेले असा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केलेला आहे। त्यामुळे आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाडला तरीही अजून मतदारांना हे पैसे वाटप होत असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। याआधी जेव्हा एकनाथ शिंदेंचा दौरा होता त्याआधी प्रतिक्रिया देताना वैभव नाईक यांनी असं म्हटलं होतं की आता लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे असा एक संशय किंवा असा एक सवाल उपस्थित केला होता आणि त्याचाच पुरावा म्हणून आज वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा तो व्हिडिओ ज्यात ते मालवणमध्ये हेलिपॅडला लँड होत असताना आणि पाठीमागून बॅगा जात असताना आणि तिथे शिवसेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे हे त्यांचं स्वागत करत असताना असा हा एक व्हिडिओ आहे जो त्यांनी व्हायरल केलेला आहे आणि थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले गेलेले आहेत। नक्कीच, तर कोकणात पैसे वाटपाचा जोरदार आरोप आधी निलेश राणे यांनी भाजपवर आरोप केले आणि आता वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ समोर आणत किंवा या व्हिडिओवरच सवाल उपस्थित केलात। या व्हिडिओमध्ये या बॅगा पैशांच्या आहेत। शिंदेंनी हेलिकॉप्टरमधनं बॅगांमधून पैसे आणले असा आरोप केलाय। भाजपवर सुद्धा पैसे वाटपाचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर जामखेडमध्ये भाजपनं गुंडांच्या घरात उमेदवारी दिली असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। जामखेडमध्ये दहशतीचं वातावरण असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केलाय। सोबत आमदार रोहित पवार आहेत। काय सगळ्या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे, काय एकंदरीत वातावरण? लोकांचा प्रतिसाद नक्कीच आहे। आता मी माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपने
उमेदवारी कोणाच्या घरात दिली तर बऱ्यापैकी गुंडांच्या घरात दिलेली आहे, सावकारांच्या घरात दिलेली आहे, मटका खेळणाऱ्याच्या घरात दिलेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दहशत या भागामध्ये नक्कीच आहे, पण लोक योग्य तो निर्णय घेतील. माझ्या मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदे गटाकडनं एका मताला 5-5 हजार रुपये तिथं वाटले गेले. आता एवढा मोठा पैसा जर वाटला जात असेल, त्याच्यावर जर इलेक्शन खेळलं जात असेल तर मग हे योग्य नाही. कॅमेरा विक्रमण कसं कुणाचा ट्विन मराठी जामखेड अहिल्यानगर. बुलढाण्यात 2 बोगस मतदार पकडले. प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळेतली ही घटना समोर आली. दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी हे दोघं आले होते. पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणलं, आम्ही आलो. कोणी आणलं? होते गावातले होते. आता कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते तुम्ही? वगैरे ते तर काही माहित नाही असं. मग नाव सांगा, कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी आणलं? चल घ्या नाव. गावातले होते. नाव सांगा त्याचं, कोण होतं? नाव घ्या पटापट. अरे कोण सांगितलं? हा, गणेश हरामकर. कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहिती. अरे असं कसं त्या किती जण आले तुम्ही? आम्ही दोघंच होतो. आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? गाडी नंबर काय? गाडीने आणली, आम्हाला आणलं त्याच्या गाडी. काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? वोटिंग कोणाला देणं आहे? काही असं काही सांगलं नाही, फक्त देणे.